नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम टू आरसीसी। तर आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीचे क्वेश्चन्स डिस्कस करतोय। तुम्हाला जो होमवर्क क्वेश्चन दिला होता, इन विच ऑफ द फॉलोइंग बॉन्ड ऑर्डर इज इन्क्रीज्ड अँड मॅग्नेटिक नेचर इज ऑल्सो चेंज्ड, म्हणजे बॉन्ड ऑर्डर वाढली पाहिजे होती आणि मॅग्नेटिक नेचर बदललं पाहिजे होतं, म्हणजे डायमॅग्नेटिकचं पॅरामॅग्नेटिक किंवा पॅरामॅग्नेटिकचं डायमॅग्नेटिक। तर त्या क्वेश्चनचं आन्सर हे येतं बघा, चेक करा सगळेजण। NO गिव्हिंग NO प्लस, NO टू NO प्लस का? तर याची बॉन्ड ऑर्डर येते 3, सॉरी नॉट 3, 7 and 8 15, 15 म्हणजे हे 2.5 येतं आणि हे 3 येतं बॉन्ड ऑर्डर। मॅग्नेटिक नेचर बघा, याच्याकडे टोटल इलेक्ट्रॉन्स आहेत 15 आणि याच्याकडे टोटल इलेक्ट्रॉन्स आहेत 14, ऑड नंबर इलेक्ट्रॉन्स आहेत, सो दिस विल बी पॅरामॅग्नेटिक, इवन नंबर्स आहेत डायमॅग्नेटिक। बघा मॅग्नेटिक नेचर बदलले, बॉन्ड ऑर्डर देखील इन्क्रीज झाली, म्हणून आन्सर काय येतं रे? NO गिव्हिंग NO प्लस, थर्ड ऑप्शन। ठीक आहे का? तो 2s2p मिक्सिंग वाला क्वेश्चन सगळ्यांना आला असावा। तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचंय, क्वेश्चन मध्ये जर म्हणलं 2s2p मिक्सिंग इज ऑपरेटिव्ह असं जर म्हणलं तर तुम्हाला केस 1 चं कॉन्फिगरेशन कन्सिडर करायचंय। जर क्वेश्चन मध्ये म्हणलं 2s2p मिक्सिंग इज नॉट ऑपरेटिव्ह, गो विथ केस सेकंड कॉन्फिगरेशन। ठीक आहे का? ओके, चला आज आपल्याला काही स्पेशल एक्झाम्पल स्टडी करायचे आहेत। आज आपल्याला मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी कंप्लीट झालेली दिसेल। ठीक आहे, बघा क्वेश्चन काय, राईट द MO कॉन्फिगरेशन ऑफ C2, C2 चं MO कॉन्फिगरेशन लिहायचंय, कमेंट ऑन इट्स एक्झिस्टन्स, म्हणजे C2 मॉलिक्यूल एक्झिस्ट करेल का करणार नाही। ठीक आहे, आणि पुढे टाइप्स ऑफ बॉन्ड्स प्रेझेंट, याच्यात बॉन्ड नेमके कुठले असतील। ठीक आहे, मला सांगा एखादा मॉलिक्यूल एक्झिस्ट करेल का करणार नाही हे कोण ठरवतं रे? यस, बॉन्ड ऑर्डर। इफ बॉन्ड ऑर्डर इज 0 देन स्पेसिस डू नॉट एक्झिस्ट। बॉन्ड ऑर्डर 0 आहे म्हणजे बॉन्डच नाहीत ना, बॉन्ड नाही, स्पेसिस एक्झिस्ट करणार नाही। पण जर बॉन्ड ऑर्डर नॉट इक्वल टू 0 असेल, स्पेसिस एक्झिस्ट, म्हणजे मला एक्झिस्टन्स साठी याची बॉन्ड ऑर्डर काढावी लागणार आहे। बॉन्डचं पाहूत आपण, बॉन्ड कसे प्रेडिक्ट करायचे ते। ठीक आहे, चला मी लिहितोय C2 चं MO कॉन्फिगरेशन। C2 कडे आहेत 12 इलेक्ट्रॉन्स। आता 12 इलेक्ट्रॉन्स म्हटल्यानंतर केस 1 का केस सेकंड रे? केस 1। ठीक आहे ना, बघा कॉन्फिगरेशन कसं लिहिणार, चला ट्रिकनं सांगतो। ठीक आहे, बाबा BBB AAA पहिल्या केसचं कॉन्फिगरेशन असं राहील रे। बघ रे, इथं अंडरलाईन, इथं अंडरलाईन। आता मी याला एक्सपांड करून लिहिणार आहे। हे B म्हणजे असतं सिग्मा 1s, हे A म्हणजे असतं सिग्मा स्टार 1s, हे B म्हणजे असेल सिग्मा 2s, हे A म्हणजे सिग्मा स्टार 2s। ठीक आहे, आता BB ला अंडरलाईन आहे, सो पाय 2px, पाय 2py, इक्वॅलिटी, अंडरलाईन इंडिकेट्स इक्वॅलिटी। बघा ठीक आहे ना, आता हे कोण B? सिग्मा 2pz। याच्या पुढचं काही कामाचं नाही, ठीक आहे, म्हणून ते लिहित नाही। ओके, बघा आपल्याला भरायचे 12 इलेक्ट्रॉन्स, 2 2 2 2, 8 झाले, 10 and 12, इथं 0। मान्य आहे सगळ्यांना? चला आता याची बॉन्ड ऑर्डर काढू आपण। बॉन्ड ऑर्डर साठी मी हा फॉर्म्युला वापरणार आहे, बेसिक कॉन्सेप्च्युअल फॉर्म्युला, हाफ NB मायनस NA, हाफ NB मायनस NA। बघा आता व्हॅल्यूज टाकूत, हाफ NB म्हणजे बॉन्डिंग मधले इलेक्ट्रॉन, स्टार नसणारे बघा रे किती आहेत, हे 2 4 6 आणि 8, 8 मायनस आता अँटी बॉन्डिंग म्हणजे स्टार असणारे, बघा हे 2 आणि हे 2 किती झाले? 4, आन्सर इज 2। बॉन्ड ऑर्डर किती मिळाली रे? 2 मिळाली। ट्रिकनं पण 2 मिळते, नो प्रॉब्लेम, ट्रिक वापरली तरी काही हरकत नाही। पण मी ट्रिक का वापरली नाही, हा जो पुढचा क्वेश्चन आहे ना, टाइप्स ऑफ बॉन्ड प्रेझेंट, त्यासाठी हेच कॉन्फिगरेशन लागतं, म्हणून मी ट्रिक वापरली नाही। ठीक आहे का? चला आता बघा, ॲज बॉन्ड ऑर्डर नॉट इक्वल टू 0, बॉन्ड ऑर्डर 0 नाही ना आलेली, याचा अर्थ काय? C2 मॉलिक्यूल एक्झिस्ट, C2 मॉलिक्यूल एक्झिस्ट, C2 मॉलिक्यूल एक्झिस्ट करेल। ठीक आहे का? C2 मॉलिक्यूलला एक्झिस्टन्स असेल। इथं झाला आपला हाफ क्वेश्चन सॉल्व। आता पुढचं कसं सॉल्व करायचं? टाइप्स ऑफ बॉन्ड्स प्रेझेंट। ठीक आहे,
तर हा क्वेश्चन आलेला आहे नीट 2019 मध्ये. क्वेश्चन होता की बाबा C2 मॉलिक्यूलची बॉन्ड ऑर्डर किती आणि त्यामध्ये असणारे बॉन्ड्स कुठले. ठीक आहे ना. आता बघा, अकॉर्डिंग टू MOT, ठीक आहे, अकॉर्डिंग, हे याचा अर्थ काय, अकॉर्डिंग टू MOT C2 molecule exist in vapor state. MOT चं म्हणणं आहे की बाबा C2 मॉलिक्यूल एक्झिस्ट करतो बट इन वेपर स्टेट. दिस इज गिवन इन NCERT ऑल्सो की C2 मॉलिक्यूलला एक्झिस्टन्स असतो वेपर स्टेट मध्ये. आता बघा, C2 बॉन्ड ऑर्डर 2 आली. व्हॉट इज द मिनिंग ऑफ बॉन्ड ऑर्डर? नंबर ऑफ बॉन्ड्स प्रेझेंट बिटवीन 2 ॲटम्स. आता बघा, ॲज पर MOT C2 चा एक्झिस्टन्स असा राहील C डबल बॉन्ड C. ठीक आहे ना. आता बघा रे, कार्बनची व्हॅलन्सी आपल्याला माहिती आहे, कार्बन फॉर्म 4 बॉन्ड्स, माहिती आहे सगळ्यांना. कार्बन 4 बॉन्ड तयार करत असतो, पण MOTचं म्हणणं आहे की C2 मध्ये कार्बन मध्ये फक्त 2 बॉन्ड असतात. कारण आपण काढलं ना, किती आली बॉन्ड ऑर्डर? 2 आली. आता आणखी एक महत्वाची गोष्ट, 2 बॉन्ड आहेत, चला हे मान्य केलं, ठीक आहे ना, 2 बॉन्ड आहेत. MOTचं म्हणणं आहे, माझं नाही आहे म्हणणं, मी लिहिलंय अकॉर्डिंग टू MOT C2 मॉलिक्यूलला एक्झिस्टन्स असतो वेपर स्टेटमध्ये, बॉन्ड ऑर्डर 2 आली म्हणजे कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे. आता आणखी एक विशेष गोष्ट, 2 बॉन्ड दिसल्यानंतर आपण काय करतो, त्यामध्ये एक सिग्मा म्हणतो आणि दुसरा पाय म्हणतो, बरोबर आहे. एक बॉन्ड त्यामध्ये सिग्मा असतो तर दुसरा पाय असतो. इथं हा पण पाय बॉन्ड आहे आणि हा पण पाय बॉन्ड आहे, दोन्ही बॉन्ड पाय. असं कस काय सर, असं कस काय? डबल बॉन्ड मध्ये एक सिग्मा एक पाय, हे तुम्हीच आम्हाला सांगितलं आणि तुम्ही म्हणता इथं दोन्ही पाय. हे माझं म्हणणं नाही, हे MOTचं म्हणणं आहे. आणि त्या दोन्ही बॉन्डला पाय का म्हणायचं ते मी सांगतोय. आता चला कॉन्फिगरेशन बघायचं सगळ्यांनी. ठीक आहे, बघा काय असतं, बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉनची एंट्री झाली, त्या इलेक्ट्रॉनला कॅन्सल करण्याचं काम असतं अँटी बॉन्डिंगचं. ठीक आहे ना. बघा रे, सिग्मा 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन गेले, सिग्मा स्टार 1s मध्ये 2 गेले, बॉन्डिंग मध्ये 2 गेले, अँटी बॉन्डिंग मध्ये 2 गेले, हे कॅन्सल झालं. इथले इलेक्ट्रॉन यानं कॅन्सल करून टाकले. बॉन्डिंग मध्ये 2 गेले, अँटी बॉन्डिंग मध्ये 2 गेले. परत बघा, बॉन्डिंग मध्ये 2 गेले, अँटी बॉन्डिंग मध्ये 2 गेले, हे पण कॅन्सल झालं. ठीक आहे का. आता बघा, हे इलेक्ट्रॉन कॅन्सल झाले, हे 2 इलेक्ट्रॉन याच्यामुळे कॅन्सल झाले, हे 2 इलेक्ट्रॉन याच्यामुळे कॅन्सल झाले. हे कॅन्सल होत आहेत का? नाही. तर व्हॅलेन्स एमोज, व्हॅलेन्स म्हणजे बाहेरचे एमोज, ठीक आहे ना, हे व्हॅलेन्स एमोजचे इलेक्ट्रॉन कॅन्सल होत नाहीत. तर मला इथं एक इलेक्ट्रॉन पेअर दिसते पाय एमओ मध्ये. इलेक्ट्रॉन पेअर कशात आहे रे? पाय एमओ मध्ये, आणि हा बॉन्डिंगचा आहे. याचा अर्थ काय, इथून एक पाय बॉन्ड तयार होईल. ही जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ना, कारण आपल्याला माहिती आहे एका बॉन्डसाठी किती इलेक्ट्रॉन लागतात, 2 इलेक्ट्रॉन लागतात. ठीक आहे ना. तर पाय बॉन्डिंगच्या एमओ मध्ये 2 इलेक्ट्रॉन आले, इथून एक पाय बॉन्ड तयार होईल. सिमिलरली इथून दुसरा पाय बॉन्ड तयार होईल. तर हे ते 2 पाय बॉन्ड आहेत, कारण हे तर इलेक्ट्रॉन कॅन्सल व्हायले, हे कॅन्सल व्हायलं, हे कॅन्सल व्हायलं, पण हे 2 इलेक्ट्रॉन आणि हे 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल होणार नाहीत. तर पाय एमओ मध्ये 2 इलेक्ट्रॉन गेले, इथून पहिला पाय बॉन्ड तयार झाला आणि इथल्या 2 इलेक्ट्रॉनमुळे दुसरा पाय बॉन्ड तयार झाला. तर असेच बॉन्ड आपल्याला प्रेडिक्ट करायचे असतात का? तर हो, असेच करायचे असतात. चला मी दुसरे एक्झाम्पल काही सांगतो, तुम्हाला माहिती असणारे. चला N2चं सांगतो. ठीक आहे, N2 मधले बॉन्ड कसे प्रेडिक्ट करतो बघा मी. N2 कडे असतात 14 इलेक्ट्रॉन्स. 14 इलेक्ट्रॉन्सची अरेंजमेंट N2च्या केस 1 प्रमाणे असं राहील. सिग्मा 1s, सिग्मा स्टार 1s, सिग्मा 2s, सिग्मा स्टार 2s, पाय 2px, पाय 2py आणि सिग्मा 2pz. ठीक आहे ना. हे N2 साठीचं कॉन्फिगरेशन केस 1. बघा आता मला 14 इलेक्ट्रॉन्स भरायचे, 2 2 2 2 2 2 2 2, बरोबर आहे का. आता बघा, बॉन्डिंग मध्ये 2 गेले, अँटी बॉन्डिंग मध्ये 2 गेले, हे कॅन्सल झालं ना, कॅन्सल. बॉन्डिंग मध्ये 2 गेले, अँटी बॉन्डिंग मध्ये 2 गेले, हे पण कॅन्सल झालं, हे कॅन्सल होणार नाही. आता बघा, पाय एमओ मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, पाय एमओ मध्ये परत 2 इलेक्ट्रॉन आहेत, इथून एक पाय बॉन्ड तयार होईल, इथून दुसरा पाय बॉन्ड तयार होईल, इथं सिग्मा बॉन्ड तयार होईल. असंच तर असतं ना रे. N2 मध्ये आपल्याला माहिती आहे N ट्रिपल बॉन्ड N असतो.
एन ट्रिपल बॉन्ड एन असतो, त्यामध्ये हा पाय बॉन्ड धरतो आपण, हा वरचा पाय धरतो आणि मिडल बॉन्ड कोणता असतो रे, सिग्मा असतो. बघा झालं का नाही एक्झॅक्टली तसंच. इथून पाय बॉन्ड आणि हे कॅन्सल होय, हे कॅन्सल याच्याबरोबर, हे याच्याबरोबर कॅन्सल झालं, राहतं एवढंच ना, हे ना. इथून पहिला पाय बॉन्ड, इथून दुसरा पाय बॉन्ड आणि इथून एक सिग्मा बॉन्ड. तर N2 मध्ये ट्रिपल बॉन्डच आहे ना. आलं का लक्षात? लक्षात आलं का? किंवा चला सिम्पलेस्ट एक्झाम्पल H2 चं घ्या. H2 दोन इलेक्ट्रॉनचं कॉन्फिगरेशन कसं येतं रे, सिग्मा 1s2 सिग्मा स्टार 1s0. बघ रे, हे दोन इलेक्ट्रॉन कॅन्सल होतात का, नाही ना. आणि H2 मध्ये हायड्रोजन हायड्रोजन सिग्मा बॉन्डच आहे ना रे, हा सिग्माच आहे ना. सिंगल बॉन्ड इज ऑलवेज सिग्मा बॉन्ड. चल आणखी एक सांगतो, O2 सांगतो. O2 बघ, O2 मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 16 इलेक्ट्रॉन असतात. मान्य आहे सगळ्यांना? बघा आता 16चं कॉन्फिगरेशन, केस सेकंड सिग्मा 1s सिग्मा स्टार 1s सिग्मा 2s सिग्मा स्टार 2s पाय 2px नाही. आता केस सेकंड मध्ये अगोदर सिग्मा 2pz ना, सिग्मा 2pz पाय 2px इक्वल टू पाय 2py सिग्मा नाही. आता पुढे काय येतं, परत पाय स्टारच येतं, पाय स्टार 2px पाय स्टार 2py आणि सिग्मा स्टार 2pz सिग्मा स्टार 2pz. ठीक आहे, 16 इलेक्ट्रॉन्स भरायचे. बघा रे असे भरले जातात, 2 2 2 2 2 2 2 इथपर्यंत झाले 14 इलेक्ट्रॉन्स. इथं एक इलेक्ट्रॉन आणि इथं एक इलेक्ट्रॉन. मान्य? हे 16 इलेक्ट्रॉन्स असे भरले जातात. आता बघा, हे याला कॅन्सल, हे याला कॅन्सल, बॉन्डिंग अँटी बॉन्डिंग, बॉन्डिंग अँटी बॉन्डिंग. ठीक आहे ना. आता बघा, सिग्मा 2pz मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, पाय MO मध्ये परत 2 आहेत, पाय MO मध्ये परत 2 आहेत, पाय स्टार मध्ये 1 आहे आणि पाय स्टार मध्ये 1 आहे. आता बघा काय होतं, पाय स्टार मध्ये टोटल 2 इलेक्ट्रॉन झाले ना, पाय स्टार मध्ये 2 इलेक्ट्रॉन झाले, तर हे कॅन्सल करा तुम्ही याच्या बरोबर समजा. आता बघा झाला रिझल्ट काय, सिग्मा मध्ये 2 इलेक्ट्रॉन एक सिग्मा बॉन्ड, पाय मध्ये 2 इलेक्ट्रॉन एक पाय बॉन्ड. O2 मध्ये एक्झॅक्टली असंच तर असतं ना रे. O2 मध्ये असं लिहितो ना आपण, O डबल बॉन्ड O, एक बॉन्ड असतो सिग्मा, एक बॉन्ड असतो पाय. लक्षात आलं का सगळ्यांच्या? तर बॉन्ड कुठले आहेत त्या मॉलिक्यूल मध्ये हे असं ठरवायचं असतं, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स च्या उरतायत. बॉन्डिंगचे इलेक्ट्रॉन अँटी बॉन्डिंग मध्ये कॅन्सल करून टाका, राहिलेल्या इलेक्ट्रॉन्स वरून बॉन्डचा विचार करा. म्हणून C2 मध्ये जे दोन्ही बॉन्ड असतील ते कोणते असतील रे, बोथ बॉन्ड्स आर पाय बॉन्ड्स. विशेष गोष्ट आहे, MOTचं म्हणणं आहे की C2 मॉलिक्यूल तयार होतो पण तो वेपर स्टेट मध्ये असतो. आता वेपरच का, बॉन्डिंग वीक आहे ना. बघा रे, सॉलिड स्टेट मधली बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग असते सॉलिड स्टेट मध्ये, कारण पार्टिकल डिस्टन्स कमी असतं. कम्पेअर टू सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेटची बॉन्डिंग वीक असते, कारण अंतर वाढतं पार्टिकल्स मधलं. गॅसियस स्टेट मधली बॉन्डिंग खूपच वीक असते. गॅसियस स्टेट किंवा वेपर स्टेट इथली बॉन्डिंग खूप वीक असते. वीक का बरं? दोन्ही बॉन्ड पाय आहेत म्हणून. आपल्याला माहिती आहे ना, पाय बॉन्ड इज ऑलवेज वीकर. ठीक आहे ना. तर C2 मॉलिक्यूलला एक्झिस्टन्स आहे कुठल्या स्टेटमध्ये, वेपर स्टेटमध्ये, आणि दोन्ही बॉन्ड कोणते आहेत, पाय बॉन्ड आहेत. दिस इज हायलाइटेड एक्झाम्पल इन द NCERT. तर याला एवढंच एक एक्झाम्पल आहे जिथं डबल बॉन्ड असताना देखील, एवढं एकच एक्झाम्पल आहे, डबल बॉन्ड असताना देखील त्याच्यात सिग्मा बॉन्ड नाही, दोन्ही बॉन्ड कुठले आहेत, पाय बॉन्ड. एक्सेप्शनल एक्झाम्पल म्हणलं तरी चालेल, एक्सेप्शनल एक्झाम्पल म्हणा चालेल, नो प्रॉब्लेम. दिस इज एक्सेप्शनल एक्झाम्पल. ठीक आहे ना. बोथ बॉन्ड्स आर पाय बॉन्ड्स. लक्षात आलं का सगळ्यांच्या? हे एक्झाम्पल्स तुम्हाला समजण्यासाठी दिलेले आहेत मी. N2चं झालं, O2चं झालं. ठीक आहे ना. हे एवढं हे एक्स्ट्रा लिहिलंय मी. वगैरे हे एक्स्ट्रा एवढं हे. ठीक आहे ना. हे आणि हे परत हे वरचं, दिस मच इज एक्स्ट्रा. ओके, हे एक्स्ट्रा सांगितलंय मी. तर या क्वेश्चनचा आन्सर काय असेल मग? यस, C2 एक्झिस्ट बट इन वेपर स्टेट अँड बोथ द बॉन्ड्स आर पाय बॉन्ड्स. दोन्ही बॉन्ड्स कुठले, पाय बॉन्ड. कसे आलेत सर? बघ रे, हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल, हे कॅन्सल. बघ ना, इथे इलेक्ट्रॉन आहेत, इथून एक पाय बॉन्ड, इथून दुसरा पाय बॉन्ड. ठीक आहे, नोट करा. पुढचा क्वेश्चन, अरेंज Li2 प्लस अँड Li2 मायनस इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ थर्मल स्टॅबिलिटी. पाहिले आपण, थर्मल स्टॅबिलिटी म्हणजे आपण सप्लाय केलेल्या हीटला तो मॉलिक्यूल किती रेजिस्ट करतोय.
जिथं बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग असेल ना तो मॉलिक्यूल मोर थर्मली स्टेबल असतो. म्हणून आपण म्हणलं होतं थर्मल स्टॅबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. थर्मल स्टॅबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. ठीक आहे ना. चला क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आपण. बघा दिलेले स्पेसिस Li2 Li2 प्लस आणि Li2 मायनस. ठीक आहे. चला टोटल इलेक्ट्रॉन्स सांगा आणि बॉन्ड ऑर्डर सांगा. टोटल इलेक्ट्रॉन्स सांगा आणि बॉन्ड ऑर्डर सांगा. हा चला बोला रे. टोटल इलेक्ट्रॉन्स Li2 किती इलेक्ट्रॉन्स. एका लिथियमकडे 3 इलेक्ट्रॉन असतात. 2 लिथियमचे झाले 6. Li2 प्लस कडे ऑटोमॅटिकली 5 होतील आणि Li2 मायनस कडे 7 होतील. पॉझिटिव्ह चार्जचं सबस्ट्रॅक्शन, निगेटिव्ह चार्जचं ॲडिशन. चला बॉन्ड ऑर्डर बघा. ट्रिक मध्ये बघ रे बघ. 6 टोटल इलेक्ट्रॉन असताना एक बॉन्ड ऑर्डर दिसेल तुला. 5 असताना 0.5 दिसेल आणि 7 असताना देखील 0.5 दिसेल. थर्मल स्टॅबिलिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. बरोबर आहे का. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. मी जर या रिलेशनचा वापर केला, ज्याची बॉन्ड ऑर्डर जास्त त्याची थर्मल स्टॅबिलिटी देखील जास्त. आता बॉन्ड ऑर्डर Li2 ची सगळ्यात जास्त आहे. थर्मली मोस्ट स्टेबल कोण असेल Li2. आता या दोघांचं काय Li2 प्लस आणि Li2 मायनस हे इक्वल का. असंच का. बॉन्ड ऑर्डर इक्वल आहे म्हणून थर्मल स्टॅबिलिटी पण सेम का. सेम नाही. जेव्हा बॉन्ड ऑर्डर सेम असते थर्मल स्टॅबिलिटी सेम नसते. तुला लिहून दिलंय बघ. भूत म्हणून लिहिलंय आपण. ऍप्लिकेशन्स ऑफ एमओटीच्या शेवटी बघा नोटबुक मध्ये सगळेजण भूत म्हणून लिहिलेलं आहे मी. वेन बॉन्ड ऑर्डर इज सेम थर्मल स्टॅबिलिटी इज नॉट सेम. जेव्हा बॉन्ड ऑर्डर सेम असते थर्मल स्टॅबिलिटी सेम नसते. म्हणजे हे उत्तर चुकलं. हे रॉंग आहे. दिस इज रॉंग. मग काय करायचं अशा केसमध्ये ते पण सांगितलं. 2 केस सांगितल्या होत्या. पहिली केस होती जर दिलेले स्पेसिस एकाच इलेमेंटचे असतील देन थर्मल स्टॅबिलिटी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आणि दुसरी केस होती इफ गिवन स्पेसिस आर ऑफ डिफरंट इलेमेंट देन थर्मल स्टॅबिलिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक साइज. मी तिथं एक्झाम्पल घेतलं होतं H2 प्लस आणि H2 मायनसचं. आणि दुसऱ्या केससाठी एक्झाम्पल मी घेतलं होतं बघा मला आठवतंय पक्क H2 B2 आणि Li2. सगळ्यांनी नोटबुक बघा रे. नोटबुकमध्ये ते लिहिलेलं आहे. ठीक आहे ना. मला सांगा आता Li2 प्लस आणि Li2 मायनसची बॉन्ड ऑर्डर सेम आहे का नाही. आहे का नाही. थर्मल स्टॅबिलिटी सेम नसेल. मला सांगा Li2 प्लस आणि Li2 मायनस एकाच इलेमेंटचे स्पेसिस आहेत ना. बोथ आर द स्पेसिस ऑफ लिथियम. म्हणून मी इथं रूल कुठला वापरणार रे. थर्मल स्टॅबिलिटी is inversely proportional to number of electrons in anti-bonding molecular orbital. का तर दिलेले स्पेसिस एकाच इलेमेंटचे आहेत म्हणून. Li2 ला काही प्रॉब्लेम नाही. थर्मली मोस्ट स्टेबल Li2च असणार आहे. आपल्याला प्रॉब्लेम या दोघांमध्ये कारण या दोघांची बॉन्ड ऑर्डर सारखी झाली. ज्या दोघांची बॉन्ड ऑर्डर सारखी झाली आहे तिथंच तो रूल अप्लाय करायचा. ठीक आहे. तर बघा मी काय करतो Li2 प्लस आणि Li2 मायनसचे एमओ कॉन्फिगरेशन लिहितो. Li2 प्लस बघा रे Li2 प्लस म्हणल्यानंतर 5 इलेक्ट्रॉन मान्य कसं राहील बघा. सिग्मा 1s2 सिग्मा स्टार 1s2 आणि सिग्मा 2s1. दिस विल बी एमओ कॉन्फिगरेशन फॉर 5 इलेक्ट्रॉन्स. चला सांगा एबीएमओ इलेक्ट्रॉन्स किती. एबीएमओ इलेक्ट्रॉन्स किती बघ रे. अँटी बॉन्डिंग म्हणजे स्टार असणारे किती दिसत आहेत तुला 2. ठीक आहे का. हा आता चल Li2 मायनस बघ. Li2 मायनस 7 इलेक्ट्रॉन्स. सिग्मा 1s2 सिग्मा स्टार 1s2 सिग्मा 2s2 सिग्मा स्टार 2s1 मान्य. आता बघा अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन एबीएमओ इलेक्ट्रॉन्स बघा स्टार असणारे 3 झाले ना. रूल काय सांगतो थर्मल स्टॅबिलिटी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. म्हणजे अर्थ काय जिथं अँटी बॉन्डिंगचे इलेक्ट्रॉन कमी त्याची थर्मल स्टॅबिलिटी जास्त. इथं 2 आहेत इथं 3 आहेत. सांगा मला थर्मली मोर स्टेबल कोण असेल Li2 प्लस असेल का Li2 मायनस असेल.
Li2+ असेल, कारण त्याचे अँटीबॉन्डिंगचे इलेक्ट्रॉन हे Li2- पेक्षा कमी आहेत आणि रिलेशन इनवर्स आहे आपलं. देअरफॉर Li2+ विल बी थर्मली मोर स्टेबल दॅन Li2-. आलं का लक्षात सगळ्यांच्या? हे कोणत्या बेसिसवर लिहिलं आपण? ऑन विच बेसिस? ऑन विच बेसिस? ऑन विच बेसिस? अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल रिलेशन इज इनवर्स. ठीक आहे का? बघा आता Li2+ आणि Li2- इक्वल नाही तर ती ऑर्डर निघाली. Li2 तर हायेस्ट असणारच आहे कारण त्याची बॉन्ड ऑर्डर हायेस्ट आहे. बघा मला दोन रिलेशन इथं वापरावे लागतात, एक तर हे रिलेशन आणि परत हे रिलेशन. ठीक आहे ना? सो फायनल आन्सर असं राहील Li2 थर्मली मोस्ट स्टेबल, का तर याची बॉन्ड ऑर्डर हायेस्ट आहे आणि Li2+ ची बॉन्ड ऑर्डर Li2- ला मॅच झाली होती, तर तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला विथ द हेल्प ऑफ अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. ठीक आहे का? ठीक आहे का? सो दिस विल बी युअर फायनल आन्सर. लक्षात घ्या दोन स्पेसिसची बॉन्ड ऑर्डर सेम आल्यानंतर त्यांची थर्मल स्टॅबिलिटी सेम नसते सेम. त्यासाठी मग दोन रूल आहेत. जर एकाच इलेमेंटचे स्पेसिस असतील तर अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला इन्व्हर्सली प्रपोर्शनल रिलेशन. जर वेगवेगळ्या इलेमेंटचे स्पेसिस दिले त्यावेळेस साईजचा वापर करायचा. ते वाचा व्यवस्थित, भूत म्हणून मी लिहून दिलंय ते वाचा. तिथे एक दुसरं एक्झाम्पल, दुसऱ्या केसचं पण एक्झाम्पल घेतलंय मी, H2, B2 आणि Li2 पाहू शकता ते पण एक्झाम्पल. ठीक आहे का? फेमस क्वेश्चन आहेत बघा असे देखील, कारण इथं गडबड व्हायला स्कोप आहे. हे आन्सर नाही ते आन्सर आहे. ओके, नोट करा. पुढचा क्वेश्चन खूपच जबरदस्त क्वेश्चन आहे, खूपच भारी क्वेश्चन. पहा सगळेजण. अरेंज द फॉलोइंग स्पेसिस इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ OO बॉन्ड लेंथ. म्हणजे ऑक्सिजन बॉन्ड, या सगळ्यांमध्ये ऑक्सिजन जो काही बॉन्ड आहे त्या बॉन्डची लेंथ त्याची आपल्याला इन्क्रीजिंग ऑर्डर लावायची. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल पाहिल्या आपल्या लक्षात येईल, सर तुम्ही आम्हाला म्हणलात MOT इज नॉट ॲप्लिकेबल व्हेन टोटल इलेक्ट्रॉन्स आर ग्रेटर दॅन 20. बोललोय ना मी, MOT 20 इलेक्ट्रॉनच्या वर काम करत नाही. ठीक आहे ना? इथे MOT काम करते, पण हे बघा ना याच्यात टोटल इलेक्ट्रॉन किती जास्त होतील. हे आर्सेनिक आहे, हे फ्लोरीन आहे, व्हेरी ह्यूज नंबर. मग हे घ्यायचेच नाही का? किंवा KO2 पोटॅशियमकडे 19 इलेक्ट्रॉन असतात आणि हे दोन ऑक्सिजनचे 16, 19 आणि 16 किती होत रे? 35 इलेक्ट्रॉन. MOT कसं अप्लाय करायची? Na2O2 परत 20 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन होतात. माझं म्हणणं आहे इथं पण MOT अप्लाय होते. ठीक आहे, इथं पण होते. कसं होते बघा. याला काहीच मी बदलत नाही, याला O2 ला O2च म्हणतो, याला असंच ठेवतो. ठीक आहे ना? आता हे बघा काय करतोय मी, याला असे ब्रॅकेट वाले जे कंपाऊंड्स असतात यांना कॉम्प्लेक्स सॉल्ट म्हणायचं. काय म्हणायचं? कॉम्प्लेक्स सॉल्ट. मे बी तुम्ही रेडॉक्स रिएक्शन टॉपिक मध्ये ऑक्सिडेशन स्टेटचे वगैरे क्वेश्चन पाहिले असतील किंवा नसले पाहिले तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, 12वीला हा टॉपिकच आहे, कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स, कोऑर्डिनेशन कंपाऊंड. सध्याला एवढं फक्त लक्षात ठेवा, लेफ्ट हँड साइड कधीही ब्रॅकेट असणाऱ्या कंपाऊंड मध्ये लेफ्ट हँड साइडचा चार्ज पॉझिटिव्ह असतो आणि राईट हँड साइडचा निगेटिव्ह असतो. O2 इथं डाव्या बाजूला आहे, O2 ब्रॅकेटच्या डाव्या बाजूला आहे ना O2, म्हणून O2 वर चार्ज घ्यायचा पॉझिटिव्ह. O2 वर चार्ज काय? पॉझिटिव्ह. का तर तो डाव्या बाजूला आहे. हा सॉल्ट आहे. मला सांग रे, सोडियम क्लोराईड तो असंच का लिहितो रे? NaCl असंच का लिहितो? तो असं का लिहित नाही सांग बरं? Cl Na का लिहित नाहीत? रूल असतो सॉल्ट मध्ये कधीही अगोदर कॅटायन नंतर ऍनायन. आलं का लक्षात? हे उलट होईल ना, ऍनायन कॅटायन. तसंच आहे एक्झॅक्टली, हा पण सॉल्ट आहे त्यामुळे हा कॅटायन झाला, हा ब्रॅकेट झाला ऍनायन. ठीक आहे का? लक्षात आलं का? ठीक आहे ना? सॉल्ट आहे, डावी बाजू पॉझिटिव्ह, कॅटायन घेतला. आता बघा हे पोटॅशियम इज अल्कली मेटल. अल्कली मेटल्स ऑलवेज हॅव +1 चार्ज. पोटॅशियम वर चार्ज +1. जर पोटॅशियम वर प्लस असेल, मी म्हणू शकतो O2 वर मायनस असेल. पोटॅशियमचा चार्ज +1 म्हणून O2 चा -1. आलं का लक्षात रे? आता बघा सोडियम आहे, सोडियम परत एकदा अल्कली मेटल आहे. एका सोडियमचा चार्ज +1, पण इथं 2 सोडियम आहेत ना, 2 सोडियमचा +2 झाला म्हणून या 2 ऑक्सिजनचा -2 असेल. बरोबर आहे ना? न्यूट्रॅलिटीसाठी रे, 2 सोडियम +2, 2 ऑक्सिजन -2. तर इथून मी बाजूला करायलो, काय बाजूला करतो बघा, O2 -2.
का असं का केलं सर? कारण मला क्वेश्चन मध्येच म्हणलंय ऑक्सिजन ऑक्सिजन बॉन्ड लेंथची ऑर्डर लावा. आता एखादं शहाणं लगेच मनामध्ये आणणार, सर मी इथं पण असं करू का, वॉटरमध्ये मी हे +2 घेतो, हे O-2 घेऊ का, मग याला मी MOT अप्लाय करू का? सर H2O2 मधलं मी इथलं हे H2+2 असतं, O2-2 असतं, इथलं मी O2 घेऊ का आणि याला MOT अप्लाय करू का? नो, असलं काहीच करायचं नाही. हे आयन्स आहेत ना, हे आयोनिक कंपाऊंड आहेत, तिथून आयन तुम्हाला असे बाजूला करता आले. अरे हे कोव्हॅलेंट कंपाऊंड आहेत, इथं असे आयन बाजूला करता येत नसतात. आलं का लक्षात? इथं हे O2+ का बाजूला निघालं? हा आयोनिक कंपाऊंड आहे. इथून हे O2- का बाजूला निघालं? हा परत आयोनिक कंपाऊंड आहे. बघा ना, K+ आहे म्हणून तर O2- झालं ना, हा परत आयोनिक कंपाऊंड आहे. 2 सोडियम +2 आहेत म्हणून तर O2 वर चार्ज -2 आला ना. तर हे कुठेही मनात आणायचं नाही, कुठेही आणायचं नाही, ठीक आहे का? नाहीतर एखादं मनात लगेच असं काही आणतात. बघा मिथेन मधला मला माहिती आहे सर, कार्बन याच्यातला असतो -4, मग 4 हायड्रोजनचं +4, याला MOT अप्लाय करू का? नाही करायची, ठीक आहे ना. इथं हे असं का अलाउड आहे? हे आयोनिक कंपाऊंड आहेत म्हणून. मग लगेच म्हणणार सर मी सोडियम क्लोराईड मध्ये पण करू का असं, Na+Cl-, हे बाजूला करतो मी, Cl- ला MOT अप्लाय करू का? नाही. का नाही? बघा MOT कधी अप्लाय होते हे लक्षात घ्या. MOT अप्लाय होण्यासाठी 2 कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या पाहिजेत. कंडिशन नंबर 1, पहिली कंडिशन, दिलेल्या स्पेसिसमध्ये 2 ॲटम असावे लागतील. दिलेल्या स्पेसिसमध्ये 2 ॲटम असावे लागतील, ही पहिली कंडिशन टू बी सॅटिस्फाईड फॉर अप्लाइंग MOT. 2 ॲटमचा स्पेसिस असला पाहिजे, ठीक आहे का? बघा आता हे सगळे स्पेसिस मी तयार केलेले 2 ॲटमचेच आहेत ना. आलं का लक्षात? 2 ॲटम असणारा स्पेसिस असावा, ही पहिली कंडिशन. आणि दुसरी कंडिशन, त्या स्पेसिसमध्ये टोटल इलेक्ट्रॉन्स हे 20 पेक्षा कमी असावेत. 20 पेक्षा जास्त नको आहेत, 20 किंवा 20 पेक्षा कमी असावेत. या सगळ्यांचे टोटल इलेक्ट्रॉन काढून बघा, 20च्या पुढे कुणीच जात नाही. आलं का लक्षात? म्हणून मनामध्ये अशा काही गोष्टी आणू नका. ओके, तर मी OO बॉन्ड म्हणल्यामुळं असे स्पेसिस त्याच्यातून उचललेले आहेत ज्यांच्यात खरंच OO बॉन्ड असतो. या आर्सेनिक आणि फ्लोरीन मध्ये OO बॉन्ड आहे का? नाही ना, म्हणून याला काढून टाकलं. हे युजलेस आहे आपल्यासाठी, ठीक आहे ना. आता हा आयोनिक कंपाऊंड जरी असला, K+ आणि O2- मध्ये आयोनिक बॉन्ड आहे, मलाही मान्य येते. पण O2 मध्ये ऑक्सिजन काय? O2 मध्ये ऑक्सिजन कोव्हॅलेंट बॉन्ड आहे ना. तर मी असे याच्यातून स्पेसिस तयार केलेत ज्यांच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. कारण आपण स्टडी काय करायलो, थेरीज ऑफ कोव्हॅलेंट बॉन्डिंग, ठीक आहे ना. O2 मध्ये OO कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, O2+ मध्ये OO कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, O2- मध्ये पण OO कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, O2- मध्ये पण OO कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, ठीक आहे का. तर तेवढा भाग आपण फक्त काढला. आता तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, ठीक आहे. लक्षात आलं का रे? हे मनात तुम्ही काहीच आणू नका, काहीच आणू नका मनामध्ये, ठीक आहे का. ओके, चला आता क्वेश्चन सॉल्व्ह होईल. आता ओके, पाहता मला बॉन्ड लेंथची ऑर्डर काढायची आहे. बॉन्ड लेंथच्या ऑर्डर पर्यंत पोहोचायचं कसं? विथ द हेल्प ऑफ बॉन्ड ऑर्डर. आपल्याला माहिती आहे बॉन्ड लेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. बॉन्ड लेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. चला मग काय करतो मी आता, या सगळ्यांचे टोटल इलेक्ट्रॉन्स काढतो. टोटल इलेक्ट्रॉन, चल बोल रे. O2 16, O2 + 15 पॉझिटिव्ह चार्ज, 1 न कमी केलं. O2- 17 इलेक्ट्रॉन्स, O2- 18 इलेक्ट्रॉन्स. मान्य? ओके, आता बॉन्ड ऑर्डर काढा. बॉन्ड ऑर्डर ट्रिक नाही येतं रे, ट्रिक नाही येतं. चल बघ त्या ट्रिक मध्ये बघ, 16 साठी बॉन्ड ऑर्डर 2 दिलेली असेल, पहा सगळेजण पहा. 15 साठी 2.5 दिलेली असेल, 17 साठी 1.5 असेल आणि 18 साठी 1 असेल. पहा रे सगळेजण, ट्रिक मध्ये बघा, ट्रिक मध्ये, ठीक आहे का. आता मी बॉन्ड लेंथची ऑर्डर लावण्याचा प्रयत्न करतोय. बॉन्ड लेंथ is inversely proportional to bond order. Bond length is inversely proportional to bond order. मान्य आहे सगळ्यांना, ठीक आहे ना. आपल्याला इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉन्ड लेंथ लावायची. इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम,
चढता क्रम, ठीक आहे ना. बघा बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड ऑर्डरचं रिलेशन इनवर्स असल्यामुळं कोणाची बॉन्ड लेंथ लोएस्ट असेल, ज्याची बॉन्ड ऑर्डर हायेस्ट असेल. बॉन्ड लेंथ कोणाची लोएस्ट असेल रे, ज्याची बॉन्ड ऑर्डर हायेस्ट असेल. बघा हायेस्ट बॉन्ड ऑर्डर कुठे आहे, इथे, ठीक आहे का. तर मी लिहितो O2 प्लस, ठीक आहे, O2 प्लस. त्यानंतर बघा त्याच्यानंतर येईल हे O2, त्याच्यानंतर येईल O2 मायनस आणि नंतर येईल O2 2 मायनस. सर तुम्ही ही कशाची ऑर्डर लावली, चल मी लिहितो इथं तुला समजण्यासाठी. इकडं असेल बॉन्ड ऑर्डर, पाहू शकतो तू. इकडं डाव्या बाजूला बॉन्ड ऑर्डर वाढेल, डाव्या बाजूला बॉन्ड ऑर्डर वाढेल, ठीक आहे ना. बॉन्ड ऑर्डर आणि बॉन्ड लेंथचं रिलेशन इनवर्स असल्यामुळं इकडं बॉन्ड लेंथ वाढेल रिव्हर्स मॅनर मध्ये. उजव्या बाजूला बॉन्ड लेंथ वाढेल. मान्य. बॉन्ड ऑर्डर लेफ्ट हँड साइडला, बॉन्ड लेंथ राईट हँड साइडला, ठीक आहे का. आता ऑप्शन मध्ये तुम्हाला हे असलं काही दिसणार नाही, कारण हे स्पेसिस त्यांनी दिलेले नाहीत ना, हे आपण मनाने तयार केलेत. त्यांनी दिलेला फक्त 1 तासाच्या तसा ठेवलाय, हे आपण क्रिएट केलेले आहेत ना. मग ऑप्शन प्रमाणेच मला उत्तर काढावं लागेल ना. तर बघा मी कसं काढतो, ठीक आहे. बॉन्ड लेंथची ऑर्डर तिकडे इनक्रीजिंग. हा बघा मी आन्सर लिहायलो आता. O2 प्लसची बॉन्ड लेंथ लोवेस्ट आहे, पण O2 प्लसचं ओरिजिन काय रे, हे बघ रे, O2 AsF6, O2 AsF6. हे O2 प्लस साठी लिहायलो मी, त्याचा पॅरेंट, ठीक आहे ना. हां परत बघा हे O2चं तसंच काही नाही बदल होणार, O2 त्यांनीच दिलेला आहे. ओके. O2 मायनस, O2 मायनस इथून आला KO2 मधून, KO2, ठीक आहे. आणि O2 2 मायनस Na2O2, Na2O2. मान्य. सो दिस इज युअर फायनल आन्सर, ठीक आहे ना. ही इन्क्रीजिंग बॉन्ड लेंथचं ऑर्डर आहे. हे शेवटी का कन्वर्जन केलं, कारण हे स्पेसिस क्वेश्चन मध्ये दिलेले नाहीत, हे आपण तयार केले ना. ऑप्शन मध्ये तर तुला हे दिसणारच नाही ना. ऑप्शन तुला असं दिसेल, इथून O2 प्लस जनरेट होतो, ठीक आहे ना. इथून O2 मायनस आणि इथून O2 2 मायनस. सो दिस विल बी करेक्ट आन्सर फॉर इन्क्रीजिंग बॉन्ड लेंथ ऑर्डर ऑफ O बॉन्ड, ठीक आहे का. लक्षात आलं का रे. काय केलं मी, हे स्पेसिस MOT मध्ये बसत नव्हते, तर त्याच्यातून मी O बॉन्ड असणारा स्पेसिस सेपरेट केला, मग त्यांची बॉन्ड ऑर्डर काढली आणि नंतर हे रिलेशन वापरलं. बॉन्ड लेंथ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. बघा रे, बॉन्ड ऑर्डर इथं डाव्या बाजूला वाढलेली दिसते तुम्हाला, बॉन्ड लेंथ उजव्या बाजूला वाढेल. हे तुमचं असणार आहे फायनल आन्सर. खूप भारी क्वेश्चन आहे बघा, हा खूपच भारी क्वेश्चन आहे. व्यवस्थित याच्याकडे लक्ष द्या, समजून जाईल. नोट करा. पहा पुढे, स्पेशल यमो कॉन्फिगरेशन फॉर CO प्लस. CO प्लसचं स्पेशल यमो कॉन्फिगरेशन आहे, ठीक आहे. थोडंसं आठवा, जेव्हा आपण ट्रिक पाहिली होती, ट्रिक टू फाइंड बॉन्ड ऑर्डर, ब्रॅकेटमध्ये मी लिहिलेलं आहे, पाहू शकता रे सगळेजण नोटबुकमध्ये, एक्सेप्ट फॉर CO प्लस. CO प्लस साठी ती ट्रिक काम करत नाही. तेव्हाच मी म्हणलं होतं ट्रिकचा दोष नाहीये, ट्रिकचा दोष नाहीये. CO प्लसचं स्वतःचं एक वेगळं कॉन्फिगरेशन आहे, त्यामुळे ट्रिक CO प्लसला काम करत नाही. पाहूयात का कसं, ठीक आहे ना. पहा, मला सांगा टोटल इलेक्ट्रॉन्स किती आहेत CO प्लस मध्ये. टोटल इलेक्ट्रॉन्स इन CO प्लस, ठीक आहे. पहा रे, कार्बनकडे 6 असतात, ऑक्सिजनकडे 8 असतात. 6 + 8 14. पॉझिटिव्ह चार्ज आल्यामुळे कमी करावं लागेल, ठीक आहे ना. 14 - 1 म्हणजे 13 इलेक्ट्रॉन्स. आलं का लक्षात. किती इलेक्ट्रॉन्स, 13 इलेक्ट्रॉन्स. ओके. नाव एक्सपेक्टेड बॉन्ड ऑर्डर किती, एक्सपेक्टेड बॉन्ड ऑर्डर, एक्सपेक्टेड बॉन्ड ऑर्डर मला सांगा. 13 इलेक्ट्रॉन साठी बॉन्ड ऑर्डर किती असते. 13 साठी 2.5. किती असते, 2.5. दिस इज एक्सपेक्टेड बॉन्ड ऑर्डर. नाउ सी actual bond order, actual bond order is not 2.5. नाही ती 2.5, ती आहे 3.5. ठीक आहे ना. ऍक्च्युअल बॉन्ड ऑर्डर इज 3.5. आता कसं सर, ठीक आहे बघा, याचा प्रूफ देतोय मी. प्रूफ
प्रूफ आहे बॉन्ड लेंथ मध्ये, ठीक आहे ना. बॉन्ड लेंथ इन कार्बन मोनॉक्साइड. मला सांगा CO प्लसचा पॅरेंट कोण रे? CO प्लस कुठून तयार होईल? CO पासूनच ना. CO न एक इलेक्ट्रॉन लूज केला की CO प्लस तयार होतो, ठीक आहे ना. बॉन्ड लेंथ इन CO इट इज 1.128 एंगस्ट्रॉम. ही बॉन्ड लेंथ आहे कोणाची? CO ची, ठीक आहे ना. बॉन्ड लेंथ इन CO प्लस या एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूज आहेत, मिळालेल्या व्हॅल्यूज आहेत. CO प्लस ची बॉन्ड लेंथ मिळालेली आहे 1.115 एंगस्ट्रॉम. मान्य आहे सगळ्यांना? आता मला सांगा CO ची बॉन्ड लेंथ मोठी आहे का CO प्लस ची? कोणता नंबर मोठा आहे रे? 1.12 1.11 आहे. CO ची बॉन्ड लेंथ CO प्लस पेक्षा मोठी आहे. मान्य आहे का सगळ्यांना? अरे मान्य आहे का? देयरफॉर आय कॅन से देयरफॉर बॉन्ड लेंथ of CO plus is smaller. मी उलट लिहायलो हा. CO plus ची बॉन्ड लेंथ स्मॉलर आहे, स्मॉलर दॅन CO. मान्य आहे सगळ्यांना? व्हॅल्यू बघ रे, या एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूज आहेत हा, तुम्हाला काही लक्षात वगैरे ठेवायचे नाहीत व्हॅल्यू, फक्त मी समजवण्याचा प्रयत्न करतोय की CO प्लस साठी स्पेशल एमओ कॉन्फिगरेशनची नीड काय आहे. आपण त्या नीड पर्यंत पोहोचतोय आता, ठीक आहे. CO प्लस ची बॉन्ड लेंथ ही CO पेक्षा स्मॉलर आहे. आता आपल्याला माहिती आहे व्हॉट इज द रिलेशन बिटवीन बॉन्ड लेंथ अँड बॉन्ड ऑर्डर? इनवर्स. ज्याची बॉन्ड लेंथ मोठी असते त्याची बॉन्ड ऑर्डर कमी येत असते, वाइस वर्सा. इनवर्स रिलेशन आहे. CO प्लस ची बॉन्ड लेंथ जर स्मॉलर असेल CO पेक्षा, कॅन आय से बॉन्ड ऑर्डर, देयरफॉर बॉन्ड ऑर्डर ऑफ CO plus should be greater than CO. Should be greater than CO. का सर तुम्ही असं का लिहिताय रे? बॉन्ड लेंथ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. CO प्लस ची बघा मी काय लिहिलं? बॉन्ड लेंथ स्मॉलर आहे. मी म्हणणार बॉन्ड ऑर्डर ऑफ CO प्लस ग्रेटर आहे. कोणापेक्षा? CO पेक्षा. आपण CO ला का आणलं मध्ये? कारण CO प्लसचा पॅरेंट कोण आहे रे? CO आहे. CO जेव्हा एक इलेक्ट्रॉन लूज करेल ना तेव्हा CO प्लस तयार होणार आहे. या मिळालेल्या एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूज आहेत. बॉन्ड लेंथ ही CO प्लस ची कमी आहे म्हणून बॉन्ड ऑर्डर CO प्लस ची नक्कीच CO पेक्षा जास्त असली पाहिजे. मला सांगा आता बॉन्ड ऑर्डर किती असते रे CO ची? बट बॉन्ड ऑर्डर ऑफ CO इज 3. माहिती आहे का सगळ्यांना? CO ची बॉन्ड ऑर्डर 3 येईल ना. कशी? कार्बन कडे किती इलेक्ट्रॉन असतात? 6. ऑक्सिजन कडे 8. टोटल 14 इलेक्ट्रॉन. 14 इलेक्ट्रॉन म्हणजे N2 सारखं झालं ना. किती बॉन्ड ऑर्डर? 3 आहे. जर CO ची बॉन्ड ऑर्डर 3 असेल, मला सांगा CO प्लस ची किती असेल? नक्कीच. देयरफॉर बॉन्ड ऑर्डर ऑफ CO प्लस शुड बी ग्रेटर दॅन 3. म्हणलं ना इथं बॉन्ड ऑर्डर ऑफ CO प्लस ग्रेटर दॅन CO. CO चीच 3 आहे, CO प्लस ची 3 पेक्षा जास्त असेल म्हणून एक्सपेक्टेड बॉन्ड ऑर्डर ही चुकली आहे. 2.5 नाही त्याची, 3.5च आहे. 3 पेक्षा मोठं आहे ना 3.5. काढून दाखवा 3.5च कसं आलं? 3 पेक्षा मोठं मग ते किती असू शकतं? 4, 5, 6 किती असू शकतं? 3.5च कसं काय? तर बघा आता CO प्लस ची बॉन्ड ऑर्डर CO पेक्षा जास्त होण्यामुळेच CO प्लस साठी त्याच्या एकट्यासाठी एक वेगळं एमओ कॉन्फिगरेशन सजेस्टेड आहे. त्याच्या एकट्यासाठीच ते काम करतं, बाकी कोणासाठी नाही. बघा स्पेशल, देयरफॉर स्पेशल एमओ कॉन्फिगरेशन ऑफ CO प्लस. पहा रे कसं आहे आता. CO प्लस कडे किती इलेक्ट्रॉन आहेत? 13 इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट बघा. सिग्मा 1s2, सिग्मा स्टार 1s2, सिग्मा 2s2. आता पुढे सिग्मा स्टार 2s नाही. पुढे बघा पाय 2px, पाय 2py, सिग्मा 2pz आणि आता सिग्मा स्टार 2s. इलेक्ट्रॉन्स भरू 13, ठीक आहे. 6, 8, 10, 12 आणि 1 13. मान्य? ओके. आता काढू त्याची बॉन्ड ऑर्डर. बॉन्ड ऑर्डरचा फॉर्म्युला काय असतो रे? हाफ NB मायनस NA.
हाफ NB मायनस NA, मान्य आहे? हाफ NB मायनस NA, बॉन्डिंगचे इलेक्ट्रॉन मायनस अँटीबॉन्डिंगचे इलेक्ट्रॉन. चला टाका व्हॅल्यूज आता. हाफ बॉन्डिंगचे इलेक्ट्रॉन बघ, बॉन्डिंग म्हणजे स्टार नसणारे बघ रे, 2 4 6 8 आणि 2 10 10 10 मायनस अँटीबॉन्डिंगचे इलेक्ट्रॉन्स बघ स्टार असणारे 2 आणि 1 3. किती येतं हे? 3.5 येतं का नाही? येतं का नाही? येतं. दॅट्स वाय दिस MO कॉन्फिगरेशन हॅव गॉट ॲक्सेप्टन्स. हे MO कॉन्फिगरेशन ॲक्सेप्ट झालं. काय ॲक्सेप्ट झालं? हे असंच का? तुमच्या मनात बरेच प्रश्न आले असतील. तुम्ही सिग्मा स्टार 2s पुढे का लिहिलात? सिग्मा स्टार 2s पुढे घेतल्याशिवाय त्याची बॉन्ड ऑर्डर 3 पेक्षा मोठी होतच नाही, होतच नाही. अलग लक्षात? तर त्याची बॉन्ड ऑर्डर 3 पेक्षा मोठी यायली हे कॉन्फिगरेशन घेतल्यामुळं, म्हणून या कॉन्फिगरेशनला ॲक्सेप्टन्स मिळालेला आहे. ठीक आहे का? बघा परत एकदा सांगतो, आपण पाहतोय काय की बाबा CO प्लस नावाचं एक स्पेसिस आहे, त्याच्यासाठी एक वेगळं MO कॉन्फिगरेशन आहे. म्हणजे हे केस 1 मध्ये पण बसत नाही, केस 2 मध्ये पण बसत नाही, हे वेगळंच. याच्या एकट्यासाठी, हे बाकी कोणासाठी काम करत नाही. का बरं असं? टोटल इलेक्ट्रॉन काढले मी 13 आहेत, एक्सपेक्टेड बॉन्ड ऑर्डर 2.5, पण इन रियालिटी त्याची बॉन्ड ऑर्डर किती आहे? 3.5 आहे. तर त्याचा प्रूफ दिला मी. प्रूफ काय? बॉन्ड लेंथच्या व्हॅल्यूज. CO ची बॉन्ड लेंथ आली आहे 1.128 अँगस्ट्रॉम, बॉन्ड लेंथ CO प्लस ची 1.115 अँगस्ट्रॉम आहे. हे फॅक्ट आहेत हा, हे आपण तयार केले नाहीत व्हॅल्यू, दीज आर एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूज. CO प्लस ची बॉन्ड लेंथ कमी आहे, बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड ऑर्डरचं रिलेशन इनवर्स आहे, म्हणून मी म्हणू शकतो CO प्लस ची बॉन्ड ऑर्डर ही CO पेक्षा मोठी आहे. CO प्लस ची बॉन्ड ऑर्डर ही CO पेक्षा मोठी आहे. CO चीच जर बॉन्ड ऑर्डर 3 असेल, CO प्लस ची नक्कीच 3 पेक्षा मोठी असली पाहिजे. आता ती 3 पेक्षा मोठी होण्यासाठी, त्याच्या एकट्यासाठी म्हणतोय मी, हे कॉन्फिगरेशन फक्त CO प्लसला वर्क करतं रे, बाकी कोणासाठी नाही. त्याच्या एकट्यासाठी एक MO कॉन्फिगरेशन सजेस्टेड आहे. तर सिग्मा स्टार 2s पुढे गेलेला दिसतोय तुम्हाला. अनॉमलस कॉन्फिगरेशन आहे, वेगळं एक्सेप्शनल कॉन्फिगरेशन आहे. हे कॉन्फिगरेशन याच्यात इलेक्ट्रॉन भरल्यानंतर आपल्या लक्षात येतं की बरोबर त्याची बॉन्ड ऑर्डर किती आली? 3.5 यायली. ठीक आहे. आता हे NCERT टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही, म्हणून माझं सजेशन असं असेल, तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, CO प्लस नावाचा एक स्पेसिस आहे, एवढा एकच आहे. CO प्लस नावाचा एक स्पेसिस आहे ज्याच्यासाठी एक वेगळं MO कॉन्फिगरेशन आहे. भले तुम्हाला हे MO कॉन्फिगरेशन लक्षात राहिलं नाही, नो प्रॉब्लेम. CO प्लस नावाचा एक स्पेसिस आहे, त्याला एक वेगळे MO कॉन्फिगरेशन आहे, त्याची बॉन्ड ऑर्डर ट्रिकनं निघत नाही. तर त्याची बॉन्ड ऑर्डर किती आहे? 3.5 आहे. एक्सेप्शनल किती आहे? 3.5 आहे. ट्रिकनं काढली तर ती 2.5 येते, पण ऍक्च्युअली आहे किती? 3.5 आहे. तुम्ही ऍटलिस्ट एवढं तरी लक्षात ठेवा रे, एवढं तरी, हे वरचं तरी. हे प्रूफ फक्त तुम्हाला समजावं म्हणून मी सांगितलेलं आहे. या व्हॅल्यू वगैरे लक्षात ठेवत बसू नका, नो नीड, नो नीड. एवढं लक्षात ठेवा की CO प्लसची बॉन्ड ऑर्डर एक्सेप्शनली किती आहे? 3.5 आहे. एवढं एकच एक्झाम्पल आहे, बॉन्ड ऑर्डरच्या ट्रिकमध्ये बसत नाही. आलं का लक्षात सगळ्यांच्या? ओके, नोट करा. पहा पुढचा क्वेश्चन. ड्रॉ द MO डायग्राम्स, म्हणजे मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम्स. आपल्याला मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम्स ड्रॉ करायच्यात. कोणासाठी? H2 आणि Be2 साठी. ठीक आहे ना? तर तसं पाहिलं तर हे काही MCQचे क्वेश्चन्सच नाहीत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असे तयार होत नाहीत. तरी देखील नॉलेज असलं पाहिजे की बाबा मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम म्हणजे नेमकं काय. आता याच्यावर क्वेश्चन जर यायचाच झाला तर असं राहील, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम. ठीक आहे ना? तर ते पेपर खूप जास्त लागेल, कारण मोठ्या मोठ्या डायग्राम असतात. ठीक आहे. तरी बघा समजेल तुम्हाला, काही विशेष नाही. नंबर 1 H2 काढूत अगोदर, H2 ची MO डायग्राम काढू. ठीक आहे ना? बघ रे, H2चं कॉन्फिगरेशन लिहायचं कसं राहील? सिग्मा 1s2, सिग्मा स्टार 1s0. मान्य आहे का सगळ्यांना? दिस इज MO कॉन्फिगरेशन ऑफ H2. किती इलेक्ट्रॉन्स आहेत H2 कडे? 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे ना? आता काय करायचं बघा, हा घेतला मी एनर्जी ऍक्सेस, एनर्जी ऍक्सेस, एनर्जी. ठीक आहे. आपल्याकडे 2 हायड्रोजन ॲटम असणार आहेत, कारण H2 मॉलिक्यूल तयार व्हायचा झाला म्हणजे 2 हायड्रोजन ॲटम असतील. ठीक आहे ना? हायड्रोजन मॉलिक्यूलमध्ये 2 हायड्रोजन ॲटमचं कॉम्बिनेशन झालेलं असतं. तर बघा, दिस इज 1s ऑर्बिटल,
दिस इज 1s ऑर्बिटल ऑफ हायड्रोजन. ए नावाचा हायड्रोजन. आपल्याकडे दोन हायड्रोजन आहेत ॲज्युम करा. एक ए नावाचा हायड्रोजन, दुसरा बी नावाचा हायड्रोजन. 1s ऑर्बिटल ऑफ बी टाइप ऑफ हायड्रोजन म्हणजे दुसरा हायड्रोजन. ठीक आहे ना. आता बघा 1s ऑर्बिटल ऑफ फर्स्ट हायड्रोजन कंबाइन्स विथ 1s ऑर्बिटल ऑफ अनदर हायड्रोजन. मला सांगा दोन ॲटॉमिक ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन झालं किती मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतील? दोन. जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होत असतात ना एक्झॅक्टली तेवढे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होत असतात. दोन ॲटॉमिक ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन झालं, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स देखील दोन तयार होतात. तर बघा ते दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल्स मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे ना. ओके बघा हे दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल्स, एक इथं दाखवतोय आणि दुसरा इथं दाखवतोय. ठीक आहे. आता या एनर्जी ऍक्सिस वर फोकस ठेवा. एनर्जी ऍक्सिस. आपण एक कन्सेप्ट पाहिला होता. एनर्जी ऑफ BMO इज लेस दॅन AO अँड एनर्जी ऑफ ABMO इज ग्रेटर दॅन AO. माहिती आहे ना सगळ्यांना. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये सांगितलं होतं. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी कमी असते ॲटॉमिक ऑर्बिटलपेक्षा आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी मोठी असते ॲटॉमिक ऑर्बिटलपेक्षा ज्याच्यापासून तो तयार झालाय. ठीक आहे ना. आता बघा हा तयार झालेला यमो कोण असेल? बॉन्डिंगचा असेल का अँटी बॉन्डिंग? एनर्जी वर वाढते रे. हे बघ रे इथं 1s ऑर्बिटलची एनर्जी असेल, इथं बॉन्डिंग वालेची एनर्जी, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी ॲटॉमिक ऑर्बिटलपेक्षा कमी असते म्हणून हा असणार आहे बॉन्डिंग यमो. हा कोण म्हणणार मी? सिग्मा 1s. हा कोण म्हणणार मी? सिग्मा 1s. का खाली काढला सिग्मा 1s सर? कारण मी म्हणतोय बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इज हॅव्हिंग लोअर एनर्जी दॅन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल किंवा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इज हॅव्हिंग लोअर एनर्जी दॅन ॲटॉमिक ऑर्बिटल फ्रॉम विच इट इज फॉर्म्ड. बघा ना 1s इथं वर काढलाय आपण, एनर्जी अशी वाढते ना. 1s ऑर्बिटल वर काढलाय, ॲटॉमिक ऑर्बिटल पेक्षा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी कधी कमी असते म्हणून सिग्मा 1s खाली लिहिला. आता हा कोण असेल रे? सिग्मा स्टार 1s. का? अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी ॲटॉमिक ऑर्बिटल पेक्षा जास्त असते. सिंपल आहे. ठीक आहे ना. हा बॉन्डिंग लोअर एनर्जीचा, हा अँटी बॉन्डिंग हायर एनर्जीचा. आता भरूत आपण याच्यात इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. बघा या हायड्रोजन ॲटमकडे एक इलेक्ट्रॉन. हायड्रोजनच्या 1s ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात रे? एक. हायड्रोजनचं कॉन्फिगरेशन काय? 1s1. याच्याकडे पण एक इलेक्ट्रॉन, याच्याकडे देखील एक इलेक्ट्रॉन. पण हे कंबाईन होत असताना स्पिन अपोजिटच असतील, नाहीतर रिपल्शन होईल. सेम जर स्पिन असेल तर रिपल्शन होईल म्हणून स्पिन कसे? अपोजिट. आता इलेक्ट्रॉन जातात कुठं? आपल्याला माहिती आहे H2 चं एमओ कॉन्फिगरेशन कसं आहे? सिग्मा 1s2 सिग्मा स्टार 1s0. सिग्मा स्टार 1s0 म्हणजे हे पूर्ण रिकाम असणार, इथं काही इलेक्ट्रॉन नसतील. सिग्मा 1s2 आहे म्हणजे हे दोन्ही इलेक्ट्रॉन इथं. संपलं. दिस विल बी कॉल्ड एमओ डायग्राम फॉर H2. किती सोपं काम आहे. ठीक आहे ना. तुम्हाला हेच कळणं महत्त्वाचं की तुम्ही सिग्मा 1s खाली का काढला, तर बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी कमी असते ॲटॉमिक ऑर्बिटलपेक्षा. अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी मोठी असते, ग्रेटर असते ॲटॉमिक ऑर्बिटलपेक्षा. ठीक आहे ना. आणि हे इलेक्ट्रॉन भरत असताना याचा वापर केला मी. सिग्मा 1s2 बघ रे, सिग्मा 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. सिग्मा स्टार 1s0 बघ, सिग्मा स्टार 1s मध्ये 0 इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे. चला ड्रॉ करा. परत लगेच दुसरं पाहू B2. आता बेरिलियम ट्वाइस, टोटल 8 इलेक्ट्रॉन्स. एका बेरिलियमकडे 4, 2 बेरिलियमचे मिळून 8. याचं कॉन्फिगरेशन कसं राहील? सिग्मा 1s2, सिग्मा स्टार 1s2, सिग्मा 2s2, सिग्मा स्टार 2s2. मान्य आहे सगळ्यांना? ओके. बघा रे याला आणखी शॉर्ट मध्ये असं लिहितात. हा लिहिण्याची एक मेथड सांगतो तुम्हाला. जसं तुम्ही ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये कॉन्फिगरेशन लिहित असताना त्याला शॉर्टकट फॉर्ममध्ये लिहित असताना अगोदर नोबल गॅस आणत होतात ना, आठवते का? जसं तुम्हाला लिथियमचं कॉन्फिगरेशन लिहायचंय 1s2 2s1च्या जागी तुम्ही हेलियम 2s1 लिहिलं तरी चालतं ना. किंवा सोडियमचं कॉन्फिगरेशन लिहायचंय तुम्ही असं लिहिता ना, निऑन 2s1 सॉरी निऑन 3s1 लिहू शकता ना.
म्हणजे नोबल गॅसचा वापर करून आपण शॉर्टकट कॉन्फिगरेशन तयार करत असतो. तसंच इथे एक टेक्निक आहे, हे असं के 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 सिग्मा 2s2 सिग्मा स्टार 2s2. व्हॉट दिस के के सेज? बघ रे, के म्हणजे फर्स्ट शेल ना, के म्हणजे के शेल इज फर्स्ट शेल. तर पहिल्या शेलमध्ये आणि पहिल्याच शेलमध्ये परत बघा ना, 1 1 आहे ना, म्हणून हे के के केलं जातं. म्हणजे के केचा अर्थ काय? के के स्टँड्स फॉर दिस मच, एवढं, याचा अर्थ के के. सिग्मा 1s2 आणि सिग्मा स्टार 1s2 इनर शेल पहिल्या शेलचे ते इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं त्याला डायरेक्टली के के म्हणता येतं. आलं का लक्षात? चला आता यमो डायग्राम काढू. क्वेश्चन मध्ये वगैरे असं के के दिसलं, के के स्टँड्स फॉर सिग्मा 1s2 सिग्मा स्टार 1s2. ओके, आता याची डायग्राम काढण्याचा आपण प्रयत्न करू. वन्स अगेन सपोज दिस इज एनर्जी ॲक्सिस. एनर्जी ॲक्सिस याला ॲज्युम करा. ठीक आहे. आता आपल्याकडे 2 बेरिलियम ॲटम्स आहेत. तर 2 बेरिलियम ॲटमचे कोणते ऑर्बिटल्स येणार आहेत? एक येणार आहे 1s, हा 1s ऑफ बेरिलियम, पहिला बेरिलियम हा, आणि परत असणार आहे त्याचा 2s. आहे ना, 2s ऑफ बेरिलियम. ठीक आहे. हा झाला एक बेरिलियम ॲटम, हा डावीकडे दाखवलेला. आता उजवीकडे आपल्याकडे 2 बेरिलियम ॲटम आहेत ना टोटल. तर बघा, हे 1s दुसऱ्या बेरिलियमचा, 1s ऑफ सेकंड बेरिलियम, 1s ऑफ सेकंड बेरिलियम, आणि हे 2s ऑफ सेकंड बेरिलियम, 2s ऑफ बेरिलियम 2. ठीक आहे ना, आलं का लक्षात सगळ्यांच्या? ओके. आता बघा, 1s ऑर्बिटल ऑफ बेरिलियम अँड अगेन 1s ऑर्बिटल ऑफ अनादर बेरिलियम. चला इलेक्ट्रॉन पण भरून टाकूत. बेरिलियम ॲटमचं कॉन्फिगरेशन काय असतं रे? 1s2 2s2. मान्य आहे सगळ्यांना? बेरिलियम ॲटम म्हणतोय मी, बेरिलियम ॲटमच लिहायचं ना इकडं. हे बेरिलियम ॲटमचं कॉन्फिगरेशन असतं 1s2 2s2. सो 2 इलेक्ट्रॉन्स 2 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे ना. इथं देखील सेम 2 इलेक्ट्रॉन्स 2 इलेक्ट्रॉन्स. सर तुम्ही इथं स्पिन कसं करायला? अरे आता पेअर आहे ना, इथं पेअरमध्ये स्पिनला काही महत्त्व नसतं. ठीक आहे ना, फक्त अपोजिट दाखवले आपण. ओके. आता बघा, हे बेरिलियम ॲटम्स दाखवले. आता त्यांच्यापासून तयार झालेले मॉलिक्युलर ऑर्बिटल्स मी दाखवणार आहे. त्यांच्यापासून तयार झालेले मॉलिक्युलर ऑर्बिटल्स दाखवणार आहे. ठीक आहे. बघा, 1s ऑर्बिटल कंबाइन्स विथ अनादर 1s ऑर्बिटल, फॉर्मेशन ऑफ 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. त्यामध्ये एक असणार आहे बॉन्डिंगचा. ठीक आहे, तो असा दाखवतोय मी इथं, आणि दुसरा असणार आहे अँटी बॉन्डिंगचा, तो दाखवतोय इथं. ठीक आहे. सिमिलरली 2s 2s कॉम्बिनेशन, 2 2s ऑर्बिटल कंबाईन झाले, 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होतील. एक बॉन्डिंगचा आणि दुसरा अँटी बॉन्डिंगचा, लाईक दिस. ठीक आहे. बघा आता पहा, 1s 1s कॉम्बिनेशन झालं, 2 MO तयार होतील. कुठले तयार होतील आता ते? सिग्मा 1s आणि सिग्मा स्टार 1s. लोअर एनर्जी कधी बॉन्डिंगची असते, म्हणून मी इथं लिहिणार आहे सिग्मा 1s, सिग्मा 1s. हे कोण असेल मग? सिग्मा स्टार 1s, सिग्मा स्टार 1s. हे कोण असेल? सिग्मा 2s. बॉन्डिंगची एनर्जी कमी असते त्या बेसिसवर. दिस इज सिग्मा 2s, आणि इथं दाखवणार आहे मी सिग्मा स्टार 2s, सिग्मा स्टार 2s. ठीक आहे. हे बघा रे, मी असंच का लिहितोय? तुम्ही काय करा, हे लिहिलेल्या एमओ कॉन्फिगरेशनला इमॅजिन करा. हे अबव प्रिन्सिपल प्रमाणेच भरले ना आपण. इन्क्रीजिंग एनर्जी, बघ रे, हे एनर्जी ॲक्सिस, बघ एनर्जी वाढायली का नाही? सिग्मा 1s पेक्षा सिग्मा स्टार 1s ची जास्त, सिग्मा स्टार 1s पेक्षा सिग्मा 2s ची जास्त, सिग्मा 2s पेक्षा सिग्मा स्टार 2s ची जास्त. आणि मी म्हणलंय मगाशी पण, ॲटॉमिक ऑर्बिटल पेक्षा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी कमी असते, ज्याच्यापासून तो तयार झालाय. आता बघा ना, हा बॉन्डिंग वाला आहे, 1s पासून तयार झालेला आहे, याची एनर्जी कमी आहे, खाली दाखवला. अँटी बॉन्डिंगचा वर दाखवला. हा कोणापासून तयार झाला? 2s ऑर्बिटल पासून तयार झाला, तर 2s पेक्षा याची एनर्जी कमी आहे. पण अँटी बॉन्डिंग वाल्याची 2s पेक्षा एनर्जी जास्त आहे. हे एनर्जी ॲक्सिस आहे. जे वर दाखवलं त्याची एनर्जी जास्त असेल, जे खाली दाखवलं त्याची एनर्जी कमी असेल. एवढं तर कॉमन सेन्स आहे ना आपल्याला. हे ॲक्सिस आहे, एनर्जी ॲक्सिस आहे. ठीक आहे ना. आता याच्यात इलेक्ट्रॉन भरा.
ॲज पर दिस कॉन्फिगरेशन. सिग्मा 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, भरा इथं 2 इलेक्ट्रॉन्स. सिग्मा स्टार 1s मध्ये पण 2 आहेत, भरा इथं 2 इलेक्ट्रॉन्स. सिग्मा 2s मध्ये परत 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, भरा इथं 2 इलेक्ट्रॉन्स. आणि सिग्मा स्टार 2s मध्ये पण 2 आहेत, इथं पण भरा 2 इलेक्ट्रॉन्स. तर हा पहिला बेरिलियम ॲटम, हा दुसरा बेरिलियम ॲटम, कारण B2 तयार व्हायला. आणि हे मध्ये जे लिहिलं ना आपण, हे मॉलिक्युलर ऑर्बिटल्सचं कॉन्फिगरेशन आहे. याला म्हणायचं असतं एमओ डायग्राम. दिस इज नोन ॲज मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम. ठीक आहे ना. पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी. एनर्जी वर वाढत चालली. ठीक आहे का. आता लक्ष द्या मी काय म्हणतोय. तुम्हाला हे समजलं नसेल नो प्रॉब्लेम, कारण याच्यावर मल्टिपल चॉईस क्वेश्चन काहीच तयार होत नाहीत. ठीक आहे ना. समजलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे. ओके. पण हे सांगण्याचं मी कर्तव्य बजावलंय माझं. का. कारण हे 11th कॉलेजच्या बोर्ड एक्झाममध्ये वगैरे विचारतात. तुम्ही कॉलेजची एखादी बोर्ड वगैरे एक्झाम द्याल ना, त्याच्यात हे असे क्वेश्चन असतात, ड्रॉ एमओ डायग्राम म्हणून. ठीक आहे ना. आपल्या बुकलेटमध्ये पण काही एमओ डायग्राम दिलेले आहेत, त्या पण पाहून घ्या. पण याच्यावर मल्टिपल चॉईस क्वेश्चन काही तयार होत नाहीत. क्वेश्चन विचारायचाच झाला तर काय विचारला जाईल रे, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट एमओ डायग्राम. ठीक आहे ना. तो क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा सांगतो, काही नाही. हे बघा, खालून वर पाहत चालायचं आणि कुठं आपलं एमओ कॉन्फिगरेशन मॅच होते बघायचं. आता काय करतील, तुला हे खाली देतील आणि हे वर देतील, पण आपल्याला कळते ना, सिग्मा 1s झालं की सिग्मा स्टार 1s, सिग्मा स्टार 1s झालं की सिग्मा 2s, सिग्मा 2s झालं की सिग्मा स्टार 2s. ही ऑर्डर ब्रेक करू द्यायची नाही. तुला एमओ कॉन्फिगरेशन लिहिता येतंय, त्या एमओ कॉन्फिगरेशनला इथं दिसलं पाहिजे. ते फक्त इथं लेफ्ट टू राईट आहे, इथं बॉटम टू टॉप ते दिसलं पाहिजे. जे लेफ्ट टू राईट आहे ते बॉटम टू टॉप दिसलं पाहिजे. आणि हे कधी कधी क्वेश्चन मध्ये के दिसू शकतं. के मीन्स व्हॉट, सिग्मा 1s टू सिग्मा स्टार 1s टू, म्हणजेच काय रे, के. ठीक आहे ना. इकडे एक ॲटम असतो, इकडे दुसरा ॲटम, आणि मध्ये दाखवलेलं 2 ॲटॉमिक ऑर्बिटलच्या कॉम्बिनेशन मधून जनरेट झालेले मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. आलं का लक्षात सगळ्यांच्या. सो दिस इज डिस्कशन ऑफ एमओ डायग्राम. ओके. तर इथं आपली मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी ही कंप्लीट डिस्कशन मधली झाली आहे. मी बरेच क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहेत, युनिक क्वेश्चन्स. ठीक आहे. आता तुमचं काम असणार आहे. ठीक आहे ना. काय काम असणार आहे, एक स्पेशल डीपीपी ॲपवर अपलोड केली आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीची. ती डीपीपी पूर्णपणे सॉल्व्ह करा. त्या डीपीपी मध्ये इच अँड एव्हरी क्वेश्चन हा एमओटीचा आहे. ठीक आहे का. आलं का लक्षात. एमओटी मध्ये 90% क्वेश्चन हे ट्रिकनं सॉल्व्ह होतात. तुम्हाला बऱ्याच ट्रिक सांगितल्या आम्ही. ठीक आहे ना. बॉन्ड ऑर्डर काढण्याची ट्रिक आहे, कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह होतो एक्सेप्ट CO+. आज झालं ना, CO+ ची बॉन्ड ऑर्डर ट्रिकनं नाही काढायची, त्याची लक्षात ठेवून टाका. किती असते, 3.5. मॅग्नेटिक नेचरचे क्वेश्चन ट्रिकनं सॉल्व्ह होतात. टोटल इलेक्ट्रॉन्स ऑड असतील पॅरामॅग्नेटिक, टोटल इलेक्ट्रॉन्स इवन असतील डायामॅग्नेटिक. एक्सेप्शन आहेत, 2 एक्सेप्शन आहेत. 2 एक्सेप्शन आहेत, 10 आणि 16. जर टोटल इलेक्ट्रॉन 10 झाले, 10 इज इवन नंबर, देन ऑल्सो पॅरामॅग्नेटिक. 16 झाले, परत एकदा पॅरामॅग्नेटिक. ठीक आहे का. तुम्ही असं लक्षात ठेवून टाका, टोटल इलेक्ट्रॉन ऑड किंवा 10 किंवा 16 आले पॅरामॅग्नेटिक, टोटल इलेक्ट्रॉन ऑड किंवा 10 किंवा 16 आले पॅरामॅग्नेटिक, बाकी इवन नंबर आले डायामॅग्नेटिक. एमओटी 20 इलेक्ट्रॉनच्या पुढे काम करत नाही. ठीक आहे ना. बॉन्ड लेंथ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर, बॉन्ड एनर्जी, थर्मल स्टॅबिलिटी, परत बॉन्ड स्ट्रेंथ, ऑल आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. ते लक्षात ठेवा. जेव्हा बॉन्ड ऑर्डर सेम असते, थर्मल स्टॅबिलिटी सेम नसते. त्याच्या 2 केस, सेम इलेमेंटचे स्पेसिस असतील तर अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉनला इन्व्हर्स, डिफरंट इलेमेंटचे स्पेसिस असतील तर साईजला इन्व्हर्स. ते भूत म्हणून लिहून दिलेलं आहे. ठीक आहे का. 2s2p मिक्सिंग बद्दल एक लक्षात ठेवा. 2s2p मिक्सिंग होते असं जर म्हणलं, पहिलं कॉन्फिगरेशन घ्यायचं. ठीक आहे. त्याला पण ट्रिक सांगितलेली आहे तुम्हाला, ते कॉन्फिगरेशन कसं लक्षात ठेवायचं. 2s2p मिक्सिंग नॉट ऑपरेटिव्ह म्हणलं, गो विथ सेकंड कॉन्फिगरेशन. ठीक आहे का. ओके. सो दिस एंड्स आवर पॉइंट थेरीज ऑफ कोव्हॅलंट बॉन्डिंग. ठीक आहे का. आता उद्याच्या क्लासपासून आपण डिस्कशनला सुरुवात करणार आहोत बॉन्ड पॅरामीटर्स, बॉन्ड एनर्जी, बॉन्ड लेंथ, बॉन्ड ऑर्डर, बॉन्ड अँगल एक्सेट्रा एक्सेट्रा, डायपोल मोमेंट एक्सेट्रा. ओके. चला भेटूया. थँक्यू.